नदीच नाही ते हे बाय याच्यातून पाणी उराले कपारून आलं बघ. जळगाव दामोद तालुक्यात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू असून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की नदीकाठचे जे गावं आहेत जसे की आपला हा एक खेरडा गाव, दामोदमधला निहालवाडी भाग झाला, तिकडे सुनगावमधला भाग झाला, तिकडे मळाखेड, वडशिंगी त्या भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला असून नदीकाठचे जे घरं आहेत त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याची आपण व्यवस्था करत आहोत. आताही आम्ही या खेरडा भागात पाहणी केली असता इथल्याही बऱ्याच घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी रात्रीमधून वाहून गेलेलं आहे. तर इथल्या नागरिकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवण्याची सध्या व्यवस्था करत आहोत. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या तालुक्यात आजसुद्धा पावसाचे प्रमाण सांगितलेलं आहे, तेव्हा सर्वांनी सुरक्षित स्थळी राहून आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाची आणि आपल्या स्वतःची दक्षता घ्यावी. 1 वाजताच्या सुमारापासून खेरडा बुद्रुक, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील खेरडा बुद्रुक नदीला खूप मोठा महापूर आला आहे. या महापुरामध्ये खेरडा बुद्रुक नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने रात्री सतर्कतेचा इशारा दिला होता, परंतु रात्री 1 वाजतापासून मोठा पूर आल्यामुळे आमच्या घरदारामध्ये खूप पाणी आले आहे. तरी शासनास आमची सर्व नदीकाठील लोकांची व गावकऱ्यांची विनंती आहे की शासनाने खेरडा बुद्रुक नदीकाठील जे भिंत आहे ते त्वरित मंजूर करून काम सुरू करून देण्यात यावे. तसेच जे गावातील नुकसान झाले आहे, नदीकाठील लोकांचे जे घरांचे नुकसान झाले आहे त्याचे नुकसान भरपाई त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी ही शासनास विनंती आहे. अन्यथा भिंत मंजूर न झाल्यास आम्ही कडक तीव्र आंदोलन करण्यात. 1 वाजता महापूर आलेला आहे खेरडा बुद्रुक इथं आणि सुनील दानू जाधव खेरडा हे रात्री 1:30 वाजतापासून पाऊस चालू झाला आणि जर भरपूर मोठ्या प्रमाणात पूर आला. मागील या वर्षामध्ये 2023मध्ये सुद्धा असाच पूर आला होता आणि जे गावाकडं भिंत बांधली ते तिकडच्या साईडनं बांधली आणि गावाकडून भिंत बांधली नाही. त्याच्यामुळे आम्ही रात्रभरच्या जे लेकरं बाकरं घेऊन सुद्धा बाहेर निघालेलो आहोत. आमच्या झालेलं नुकसान भरपाई करून शासनानं त्वरित भरपाई करून द्यावी आणि आमच्या वॉल कंपाऊंड इकडून गावाकडून भिंत झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.